नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ थोरात. माझ्या फेसबुक पेजवरती आपणा सर्वांचं स्वागत. आज मी आलो आहे कळंत्रवाडी येथील मसोबा लक्ष्मी हे आमचं ग्रामदैवत, आमची अस्मिता या मंदिरामध्ये मी आलेलं आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे या सभामंडपाची अवस्था. पहा, सदरचा सभामंडप हा त्यावेळीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 2007-08 साली बांधण्यात आला आणि सदरचे काम 15/3/2008ला पूर्ण झाले असा या कोनशिलेवरती उल्लेख आहे. आता मी तुम्हाला या सभामंडपाच्या स्लॅबची अवस्था दाखवतो. हा बघा सभामंडप. आणि हा देवाचा गाभारा. आतमध्ये ही आमची लक्ष्मी आई, आमच्या गावची अस्मिता, आमचं ग्रामदैवत. आता मी तुम्हाला गाभारा आणि सभामंडपातल्या मधल्या पॅसेजची अवस्था दाखवतो. 2008 साली हा बांधण्यात आला, म्हणजे आज जवळपास 18 वर्ष झालेले आहेत. पहा अवस्था, पहा ही अवस्था. या स्लॅबच्या, हा जो स्लॅब आहे बघा, ह्याच्या सळ्या दिसत आहेत. 18 वर्ष झाली हा सभामंडप बांधून. RCC बांधकाम कमीत कमी एक 25 ते 30 वर्ष तरी विना तक्रार, काही खर न लागता टिकलं पाहिजे, किंवा त्याची दुरुस्तीला नाही आलं पाहिजे होतं. परंतु आज 18 वर्षामध्येच पहा ह्या सळ्या दिसत आहेत आतल्या. काल मी आलो होतो, कालच मी व्हिडिओ करणार होतो. काल पाऊस होता आणि इथून पाणी पूर्ण टप 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 टिपकत होतं. इथं सगळं ओल झाली होती बघा. आणि हिच्या आमच्या देवीच्या समोरच इथं या दारातच हे पाणी टिपकतं, सगळी ओल झाली होती इथं. हे पहा बघा, ह्या सळ्या कशा दिसत आहेत. 18 वर्षामध्येच ही परिस्थिती झाली सभामंडपाची. काय बोलायचं, काय परिस्थिती आहे आज मंदिरांची. ही परिस्थिती, कशा पद्धतीची बांधकामं होत आहेत, हे चुकीचं होत आहे. हे प्रश्न मला पडत आहेत. खरं पाहिलं गेलं तर हे प्रश्न सर्वांना पडले पाहिजेत. हे का होत आहे असं. परिस्थिती पहा. ग्रामदैवतांच्या मंदिराचा सभामंडप 18 वर्षामध्येच त्याच्या स्लॅबच्या सळ्या दिसत आहेत, पाणी टपटप गळत आहे, अशी ही परिस्थिती आहे. या ठिकाणी देवाच्या दारामध्ये मी आहे आणि मला एकच ओळ आठवते. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुने जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावलेल्या हातांना या कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. जय हिंद मित्रांनो.